गुड मॉर्निंग गाईज. तर चला नवीन ब्लॉगला सुरुवात करूयात. आजची माझी सकाळ खूप जास्त धावपळीची होती. झालं असं की सकाळी मी पिलूला उठवलं स्कूलमध्ये पाठवण्यासाठी आणि तो उठून रडायलाच लागला. मग काय त्याला घेऊन बसावं लागलं आणि त्याच्यामध्येच माझा अर्धा तास कधी गेला कळलाच नाही. मग काय थोडीशी आवरावरी केली, देवपूजा केली आणि लगेच मी ऑफिसला निघाले. पण ऑब्व्हियसली ब्रेकफास्ट केल्याशिवाय मी नाही दिवस काढू शकत. तर म्हटलं चला बाहेरच ब्रेकफास्ट करूयात. ऑफिसच्या जवळच एक हॉटेल आहे, तिथनं मग मी ब्रेकफास्ट केला, चहा वगैरे घेतला आणि मी ऑफिसमध्ये आले. पाऊस तर सुरूच आहे, तर म्हणलं थोडंसं गाणं ऐकत काम करूया. थोडंसं बोर वाटत होतं. त्यानंतर मी घेतला गरमागरम चहा आणि मी केली बरीच कामं. त्याच्यानंतर मी डायरेक्ट घरी निघाले. घरी येते तर मी थोडासा भाजीपाला घेतला. खूप दिवसानंतर मी मेथीची भाजी घेतली. त्यानंतर सरळ मी घरी आले ना. आज थोडासा पाऊस थांबला होता. बाहेर मुले खेळत होती बऱ्याच दिवसानंतर. ना तर बिचारी रोज घरातच असतील कारण की पाऊस चालूच होता. इतकं परेशान केलंय ना, म्हणजे ऑफिसमध्ये निघाल्यानंतर पाऊस नव्हता, थोडंसं पुढे आल्यानंतर पाऊस होता. मग एका ठिकाणी थांबून रेनकोट वगैरे घातलं. थोडंसं पुढे आल्यानंतर बिलकुल पाऊस नव्हता. संध्याकाळी ना पिल्लाचे कान बाहेरच असतात. मी लिफ्टमधनं बाहेर आले ना त्याला कळून जाते की मम्मा आली आहे आणि त्याचं लक्ष पूर्ण दरवाजाकडेच असतं. मला बघितलं आला, तो दरवाजा काढला आणि मग काय त्याने छान मला मिठी मारली रोजच्या सारखी. काय आहे घाण येते ती डिझाईन आहे ना, डिझाईन आहे ती त्याची लाईन आहे. हा ही लाईन आहे तशी पॅन्ट वरती. म्हटलं का मग तू म्हणला नाही का बरं घातली म्हणून. नको घालायला पाहिजे होतं. ही चिच्ची नाही, ही डिझाईन आहे, ही लाईन आहे. अशी लाईन छान दिसते. थँक्यू. यू वेलकम सोनू. तुला काहीतरी भेटले. अरे बापरे, काय भेटले शना? कुठे लावायचं? कसं लावायचं? छान दिसते पण काय आहे ते दाखव ना आम्हाला. काय आहे ते? का बरं दिलं मॅमने तुला? मग तिथं का बरं लावायचं ते? इथे काय लिहिले याच्यावरती मला बघू दे ना थोडस. हा का? उद्या काय आहे तुझ्या स्कूल मध्ये? ठीक आहे, नको जाऊ. तुझ्या सकाळी मॅमचा फोन आला होता. मॅम म्हणत होत्या की उद्या पिलूला युनिफॉर्म नका, प्रणयला उद्या युनिफॉर्म नकोय, उद्या फक्त कॅज्युअल ड्रेस पाहिजे. काहीतरी तुमच्या ह्याच्यामध्ये इव्हेंट आहे, काहीतरी फंक्शन आहे फ्रेंडशिप डेचा. चाल उद्या घेऊ आपण, शॉपिंग करू. ओके, सो बिग बॉसचा टाइम झाला आहे. 9 वाजले आणि आता मी बघतो बिग बॉस. बघा पिल्लू काय बघतोय? बिग बॉस. हॅलो, डिनर झालं आणि आम्ही बिग बॉस पण बघितला. चला, सर्व झाल्यानंतर मेन टास्क असतं ते म्हणजे घर आवरणं. दिवसभरामध्ये पिल्लू इतका पसारा करून ठेवतो की मग मला आल्यानंतर घर आवरणं असतं. चला, हातासारखं मी किचन पण आवरून घेतलं आणि आजींना मेथीची भाजी तोडून ठेवली होती. सो ती व्यवस्थित धुवून ठेवली कारण की उद्या मला मेथीचीच भाजी करायची होती. सो चलो, फायनली झालं माझं सर्व. बाय बाय, गुड नाईट. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.